शॉपिंग झालेली बघू शकता. तर गाईज आम्ही चाललो वहीची शॉपिंग करायला. फुलाचं झाड आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये, आपल्या ब्लॉगमध्ये. तर नाही का मी आज पण नाही का लवकर उठलेलो आहे शाळेत जायला. तर किती वाजतापासून 2-3 वाजतापासून मी शाळेतच नाही गेलो. तर सर मला चिडायला लागले, फोन करायला लागले. तर मी आता चाललेलो आहे शाळेमध्ये किती वाजायच्या बाद. बघू आता काय होतं. तर गाईज मी आता शाळेमधून घरी येतो आणि मित्रांनो मी आता जातो शाळेमध्ये आणि शाळेतून आल्यानंतर तुम्हाला भेटवतो. त्यानंतर इकडे बघू शकता की हा एक निर्णय घेतला होता, म्हणजे जितके पण आपल्याला सबस्क्राईब येईल आणि तितके झाडं लावायचा प्रयत्न करेल. तर कार आपल्याला नाही का 3 सबस्क्राईब आले, तर आज नाही का मी ते 3 नाही का झाड लावायचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो मी आता शाळेमधून येतो आणि शाळा आल्यानंतर आपण झाड लावू. ते पण कोणचे तरी एक नंबर नाही का फुलाचं लावू. 3ही फुलाचे लावून टाकू मित्रांनो. कारण की नाही का आमची शाळा थोडी सुंदर दिसायला पाहिजे आमची गल्ली. त्यामुळे नाही का थोडं पहिलं नाही का हेच लावून देऊ फुलाचे इथं असं. आणि मग येतो मग मी शाळेतून आलो तुम्हाला भेटतो. तर फायनली मित्रांनो आलो मी शाळेमधून आणि आता बारी आपल्या झाड लावायची. तर काल आपण नाही का एकच म्हणजे निर्णय घेतला होता, म्हणजे कसं जे पण आम्ही नवीन सबस्क्राईबर ना त्याचा आपण झाड लावायचा प्रयत्न करू. तर आज बघू शकता मी एवढे सारे आणलेले बघू शकता फुलाचं झाड आहे. तर हे मित्रांनो असे झाड आहे ना, हे मोठं झाड आहे आमच्या इकडे. आणि त्याच्याने एक कांडी तोडून आणायची आणि लावून द्यायची, ते ऑटोमॅटिक उगून येते. तर नाही का तर हे उगले ना तर तुम्हाला दाखवन मी. तर बघू शकता एवढे सारे मी आणलेले आहे. तर हे किती आहे 2, 3, 4 आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवता. तर याला मी अटकून पन्नीमध्ये टाकलेले कारण की फुला मस्त असं दिसत आहे ना त्याच्यामुळे. तर आता नाही का याला हे बघू शकता 1 हे 2 3 आहे मित्रांनो हे. तर हे बघू शकते अलग फुलाचं आणि हे 3 अलग फुलाचे. तर नाही का एवढं सारं आता लावतो मी. आणि मित्रांनो हे नाही नुसतं खोपसून द्यायचं काम आहे, म्हणजे असं जमिनीत नुसतं लावून द्यायचं काम आहे. ते ऑटोमॅटिक उगवतात. तर मी आता लागतो झाडं लावायला. तर मग चला झाड लावा टायमर भेटू. 5 मिनिटांनो आपल्याला इथं पहिलं लावायचं आहे 1 नंबरचं योगेश त्यांच्या घरापुढे, म्हणजे शेव येऊन जाईल. तर हे लाव. तर मित्रांनो बघू शकता पहिलं झाड सक्सेसफुल. तर मित्रांनो आपले नाही का 1 झाड लावलेलं आहे, आता 2 राहिलेले. तर हे 2 पण आता आई पण इथे आता एक खणीत आहे. तर इथं लावायचं आहे आपल्याला दुसरं झाड. हां बर हां. तर गाईज आता हे सगळ्यात लावलेले. तर आता लावतो मी दुसरं आणि मग डबल योगेशच्या मम्मीने डबल आपल्याला बोलवलेलं आहे, डबल दुसरं पण लावायचं त्यांना हे. तर हे पण त्यांना देऊन टाकू आणि हे यांना लावायचं. तर दुसरं पण झाड लावलेलं आहे मित्रांनो. तर आता दुसरं झाड लावलेलं, आता हे पण लावून द्यायचं. तर मित्रांनो बघू शकता आपले सगळे झाडं नाही का लावलेले आहे. तर एवढं शेवटचं राहिलेले बघू शकता मी इथं लावायचं आता. तर मित्रांनो बघू शकता तिसरं पण झाडे सक्सेसफुल झालेले आहे. तर फायनली मित्रांनो मी सगळे झाडं लावून टाकलेले. 3 फुलाचे होते, म्हणजे 4ही फुलाचे होते, पण अलग अलग प्रकारचे होते. 3 एकच प्रकारचे होते आणि 1 अलग प्रकारचं होतं. तर फायनली मित्रांनो मी नाही का पूर्ण झाड लावून दिलेलं आहे. आता काही दिवसात आमची पूर्ण गल्लीत चमकणार आहे. आणि 2 तर योगेश त्यांच्या घरापुढंच लावलेले आहे आणि 1 त्या आईच्या इथे आणि 1 तर माझ्याकडे. म्हणलं 1 कुठे गेलं बाबा. तर 1 माझ्याकडे आहे. तर गाईज आम्ही चाललो वहीची शॉपिंग करायला. बघू शकता शॉपिंग लय मोठी. 1 कलरचा पुडा बस. आणि उद्या करू मित्रांनो. उद्या खूपच इंटरेस्टिंग ब्लॉग बनन आणि उद्याचा ब्लॉग नक्कीच बघा धुरड्याचा. तर आम्ही आता चाललेलो आहे शॉपिंग करायला. तर गाईज बघू शकता 50 रुपयात शॉपिंग. 50ची थोडी. तर मग कितीची? 10 रुपयाची. चाललो आम्ही गाईज आता दुकानामध्ये. तो पैसा आहे तो बडी. फायनल मित्रांनो दुकानात आलेलो आहे आम्ही. आता कलर घेतो आणि जातो. तर गाईज आमची शॉपिंग झालेली बघू शकतो. 10चा कलर निळा थोडा टायमात. तर एवढी सारी शॉपिंग केली मित्रांनो आम्ही. युवराज नारळ घेऊन युवराजचे कलर बा तांबरे. अरे बर्रा कलर. ये बाई काय गोचिड. तर एवढी सारी आम्ही शॉपिंग केली 50 रुपयात खुश. तर गाईज आता आपली काय म्हणते
सॉरी तर आम्ही ना तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे घरी आणि बघू शकता आमची होळी पण चेतलेली आहे बघू शकता. तर मी ब्लॉग बनवत आहे आणि मम्मी नाही का असं गोल फेऱ्या घालीत आहे त्याला आणि पप्पा बघू शकता तुम्ही आणि इकडे बघू शकता. तर मम्मी माझ्या अंगावरून ते नारळ उतरलेले आहे नजर लागू नये म्हणून. तर बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता मी इकडे होळीचे पाय पडत आहे तर पडत आहे म्हणते बाबा आज. तर आता जेवण करू. जेवण तर झालेलंच आहे पण आता ते कास्त ते प्रसाद खाऊ. तर गाईज बघू शकता मम्मी मला प्रसाद दिलेला आहे आणि होळीचा प्रसाद असं म्हणते की खात असते बाबा. तर तो खाल्लेला आहे मी आणि आता मी जातो माझ्या रूमकडे. फायनली मित्रांनो आमची शेकोटी म्हणते होळी पण चेतलेली आहे आणि मी ते प्रसाद पण खाल्लेला आहे. तर आपले चॅलेंजचे पण आता 90 दिवस झालेले आहे. तर आज मी याला स्क्रोल करून दाखवतो. तर काय आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी करतो माझ्या ब्लॉगची एडिटिंग. तर आय होप ब्लॉग लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मिळून नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. थँक्स फॉर द वॉचिंग. बाय बाय. आणि आपण झाड पण लावले.